सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. तर अनेक वर्ष काम चालू आहे, तरी काही चिंता नाही. महायुती सरकारनं तर जाहीरच केलं देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे. विखे पाटलांचा बोलण्याचा वेगळाच त्या ठिकाणी म्हणणं होतं. यावेळी जर कर्जमाफी आपण केली सरकारने, ते करणार आहे, पण त्यानंतर मात्र कर्जबाजारी होऊ नये याकरता राधाकृष्ण विखे पाटलांचं स्टेटमेंट होतं. निवडणुकीच्या अगोदर यांनीच आश्वासनं द्यायची, कर्जमाफी करू सांगायचं, आमची मतं घ्यायची आणि जेव्हा शेतकरी संघटना एकत्र येऊन दिलेलं आश्वासन पाळा असं म्हणतायत, त्यावेळी शेतकऱ्यांनाच प्रतारित करणारी आणि अपमानित करणारी वक्तव्य करायची. आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा माफी मागायची, हे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं अत्यंत बेताल वक्तव्य पुढे आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारात गेली. सोयाबीनचं उभं पीक हे संकटात सापडलं. जे हातात पीक आलं त्याला भाव सुद्धा नाही, म्हणजे बाजारातले भाव सुद्धा कापसाला आणि सोयाबीनला हे नीटसे नाही, ते पडलेले आहेत. आणि तरी सुद्धा राज्यातल्या एका अत्यंत जबाबदार मंत्र्यानं अशा प्रकारचं वक्तव्य करावं आणि शेतकऱ्यांवरती मुक्ताफळे उधळावीत, याला आपण काय म्हणावं. यावर जोरदार टीका सोशल मीडियातून तर होतेच आहे. याशिवाय राधाकृष्ण विखे पाटलांच्या या वक्तव्यावर भलेही चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत त्यांनी सारवासारव जरी केली असली तरी किसान सभेचे अजित नवले आणि इतर शेतकरी नेत्यांनी सुद्धा सडकून टीका केलेली आहे. नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माझ्या व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील नेमकं भाषण करताना काय म्हणाले ते आधी पाहूया. मग चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्याच पक्षाच्या आणि आपल्या सरकारच्या मंत्र्यांचं विधान कसं चुकीच्या पद्धतीनं माध्यमांनी घेतलं आणि सोशल मीडियावर अत्यंत चुकीचा अर्थ लावला गेला असं सांगत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आणि हेही सांगितलं की राज्य सरकारची ती भूमिका आहे कर्जमाफी करण्याची. या दोन मंत्र्यांचे हे सगळे स्टेटमेंट पाहिल्यानंतर अजित नवले किसान सभेचे काय म्हणाले तेही आपण पाहणार आहोत. हे तीनही बाईट आपण नीट ऐकून घ्या, त्यांचं म्हणणं काय नेमकं, आणि त्यानंतर आपण त्याच अनुषंगानं या त्यांच्या अत्यंत बेताल वक्तव्याचं विश्लेषण करणार आहोत. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. तर अनेक वर्ष काम चालू आहे, तरी काही चिंता नाही. महायुती सरकारनं तर जाहीरच केलं देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे. विखे पाटलांचा बोलण्याचा वेगळाच त्या ठिकाणी म्हणणं होतं. त्यांनी सांगितलं की आमचं सरकार कर्जमाफी करणार आहे, पण त्यांनी एक महाराष्ट्रात सध्या जे काही कर्जमाफीबद्दल किंवा 3 कर्जमाफी आपण केल्या त्यावरही शेतकऱ्यावर कर्ज होत आहे. 2 गोष्टी बघितल्या पाहिजे की शेतकऱ्यावर यानंतर कर्ज होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्याकरता काय शासनाने करायचं. पुणे समजा कर्जमाफी झाली, आता यावेळी जर कर्जमाफी आपण केली सरकारने, ते करणार आहे, पण त्यानंतर मात्र कर्जबाजारी होऊ नये याकरता राधाकृष्ण विखे पाटलांचं स्टेटमेंट होतं. विखे पाटील काय म्हणाले, आधी सोसायटी काढायची, नंतर कर्ज काढायचे, पुन्हा कर्ज माफ करून घ्यायचं आणि पुन्हा कर्जमाफी करायचे. हे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं सुरू आहे, पण आपलं सरकार मात्र कर्जमाफी करणार आहे असं ते म्हणतात. बावनकुळे म्हणाले की अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांनी याचा अर्थ लावलेला आहे, म्हणजे लोकांनी सोशल मीडियावर. तोही हक्क नागरिकांना नाही आहे, तोही हक्क बावनकुळे त्यांच्यापासून हिरावून घेत आहेत. अशा प्रकारचं शेतकऱ्यांवरती वक्तव्य करायचं, शेतकऱ्यांवरती मुक्ताफळे उधळायचे, या अत्यंत संवेदनशील झालेल्या सगळ्या वातावरणामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य विधान करण्याची एका राज्यातल्या जबाबदार मंत्र्यांना अजिबात गरज नव्हती, पण त्यांनी ते केलं. आणि ते केल्यानंतर बावनकुळे सारवासारव करण्याचा प्रयत्न करतायत. मुळात शेतकऱ्यांची ही अशी अवस्था कुठल्या कुठल्या कारणांमुळे आली ती अजित नवले यांनी सांगितली. सोसायटी काढायची, कर्ज काढायचे, कर्ज थकवायचे आणि मग कर्जमाफी मागायची, अशा प्रकारे शेतकऱ्यांनाच दोषी ठरवणारं वक्तव्य
राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेला आहे. राधाकृष्ण विखे पाटलांना किसान सभा आणि शेतकऱ्यांच्या वतीने मी सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचं हे सबंध कर्ज हे सरकारी धोरणाचा परिणाम आहे. शेतकऱ्यांना लुटीची धोरणं घ्यायची, त्यांच्या शेतीमालाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढवायचा, दुसऱ्या बाजूला त्यांच्या घामाला दाम नाकारणारे हस्तक्षेप वारंवार करून आयात निर्यातीची धोरणं प्रभावित करायची आणि महागाईच्या नावाखाली शेतीमालाचे बाजारभाव पाडायचे आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी पीक विमा कंपन्यांचे नफे फुगवायचे, हे जे सरकारचं धोरण आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची लूट होते आहे. म्हणून शेतकरी कर्जमाफी मागतोय, ती लूट वापसीची मागणी म्हणून ते मागतोय. ही बाब जरा राधाकृष्ण विखे पाटील यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. 5 अत्यंत महत्वाची कारणं त्यात दिसत आहेत की शेतकरी कशामुळे कर्जबाजारी होतो आणि शेतकऱ्यांवर वारंवार कर्ज पिकांवर घेण्याची पाळी काय येते. याची काही कारणं राज्यकर्त्यांना, शासनकर्त्यांना, धोरणकर्त्यांना माहीत नाही असं अजिबात नव्हे. पण वेळ पांघरण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. कर्ज हे सरकारी धोरणांचं खरं तर पाप आहे. शेतकऱ्यांच्या लुटीची धोरणं ही कारणीभूत आहेत. आयात निर्यात धोरणं सुद्धा प्रभावित करायचे आणि मग त्याच्या नावाखाली वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या राबवायच्या. महागाईच्या नावाखाली सरकार या सगळ्या पिकांचे भाव पाडण्याचं सुद्धा काम करत राहतं. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी पीक विमा कंपनींचा नफा कसा वाढेल याचा प्रयत्न सुद्धा याच धोरणांमधून केला जातो. म्हणजेच पीक विमा कंपन्यांचे नफे फुगवायचं काम केलं जातं आणि हे सरकारचं धोरण आहे. आता ही कारणमीमांसा अजित नवल्यांचे पण यातली अनेक कारणं तुम्हाला पटतील. जे शेती व्यवसायाचा अभ्यास करतात, जे शेतकरी नेते आहे, त्यांचं सुद्धा सातत्यानं हेच म्हणणं आहे की याच कारणामुळे शेतकरी सातत्यानं कर्ज घेत असतो, कर्जबाजारी होतो आणि मग तो आत्महत्या करतो. शेतकरी आत्महत्या करतो त्याला सुद्धा वेगवेगळी कारणं कायम सांगितली जाते की तो दारूच्या आहारी गेला जातो, मग दारू प्यायल्यामुळे तो कर्जबाजारी आणखी होतो आणि मग तो आपलं आयुष्य संपवतो. शेतकरी काही ठिकाणी खूप आळशी आहे, तो काम करत नाही, अशीही दूषणं त्याला दिली जाते. शेतकऱ्यांना दूषणं देणं, त्यांच्यावर आरोप करणं, त्यांची खिल्ली उडवणं हे खूप सोपं आहे. पण हे काम किमान एका जबाबदार मंत्र्यांकडून म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांचा ऊसाचा कारखाना आहे, साखर कारखाना, त्यांनी तरी करू नये. ज्या गोष्टीमुळे आज शेतकरी संकटात सापडलाय तो केवळ एका भागातला नाहीये. मराठवाड्यात प्रचंड अतिवृष्टीनं नुकसान झालं. त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं मदत जाहीरही केली, केंद्राकडून नाही, राज्य सरकारनं मदत 37,000 कोटीच्या आसपास ही मदत आहे. पण ती सुद्धा दिवाळीच्या आत राज्यकर्त्यांना देता आली नाही. ती टप्प्याटप्प्यानं दिली जाते, तेही ज्या शेतकऱ्यांची खाती असेल आणि जे डिजिटल साधनांचा वापर करत असतील असे शेतकरी. विदर्भात सुद्धा 40 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घेणारा शेतकरी आज त्याच्या पदरी 5 क्विंटल सोयाबीन हाती आलेला आहे, पडलेला आहे. आता या 5 क्विंटल मध्ये तो वर्षभराचा खर्च कसा करणार, एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की खरीप हंगाम झाल्यानंतर रब्बी हंगामाला सामोरं जाताना त्याला समजा हरभरा लावायचा असेल, ज्याला आपण चना म्हणतो, त्यासाठी त्याला बी बियाणं विकत घ्यावं लागेल. पुन्हा पावसावरती तो अवलंबून राहू शकत नाही, म्हणून शेजारच्या कालव्यावरून, नदीवरून किंवा विहिरीवरून त्याला पाणी घ्यावं लागेल आणि त्यासाठी त्याला मोबदला द्यावा लागेल. याशिवाय त्याला तणनाशक टाकावी लागतील. त्याला पिकांचा विमा असेल तो एक वेगळा भाग आहे, पण त्यावर त्याला खर्च करावा लागेल आणि त्यानंतर सुद्धा त्याचं उत्पादन किती येईल हे त्याला माहिती नाही. याचं कारण असं की या प्रचंड मोठ्या पावसामुळे शेती खरवडून निघाली, त्याची हानी झाली आणि त्यामुळे रबी पिकाला सामोरं जाताना तो स्वतःच्या ताकदीवर उभा राहू शकत नाही. सर्वात मोठं संकट आहे. हे सुद्धा राज्यकर्त्यांनी आणि धोरणकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे खरीप हंगामातनं काहीही उत्पादन झालं नाही, पण रबी पिकामध्ये पुन्हा एकदा त्याला सामोरं जाताना बी बियाणं, खतं ही विकत घ्यायची आहे, त्याच्याकडे पैसा नाही, तो निश्चितपणे कर्ज घेणार. आणि म्हणून एक रकमी या राज्यातल्या शेतकऱ्यांची सगळी कर्ज माफ करावी
ही मागणी सातत्यानं होत आहे. त्यासाठी बच्चू कडू यांनी सुद्धा आंदोलन केलं आणि त्यात अनेक नेते, शेतकरी नेते सहभागी झाले. आता मुद्दा असा आहे की ही शेतकऱ्यांची, शेतकरी नेत्यांची, संघटनांची मागणी तर आहेच, पण याचं आश्वासन मुळात महायुतीच्या मॅनिफेस्टोमध्ये, भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये दिलं गेलेलं आहे, पण त्याची पूर्तता अजिबात झाली नाही. कर्जमाफीच्या संदर्भात जी धोरणं राज्यकर्त्यांची असते ती वेगवेगळ्या कालखंडामध्ये, वेगवेगळ्या सरकारांमध्ये तुम्हाला साधारणतः 30 धोरणं दिसतात. पण यापूर्वी मनमोहन सिंग यांनी कर्ज माफ केलं होतं, विलासरावांनी केलं होतं, देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा 1.5 लाखापर्यंतचं कर्ज माफ केलं होतं. पण संपूर्ण कर्जमाफी करत असताना आधीच लाडक्या बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि त्यामुळे सरकार हे अजिबात धजावत नाही की शेतकऱ्यांची संपूर्ण राज्यातली कर्जमाफी आणि माफ करण्यासाठी. आणि म्हणूनच तेच दुखणं राज्य सरकारचं आहे की सरकारकडे पैसा नाही. लाडकी बहीण योजनांमुळे खूप मोठा ताण सरकारच्या तिजोरीवर पडलाय आणि हे सगळं करत असताना पायाभूत सुविधा उभारताना सुद्धा कर्जाची खूप त्यांना ओढाताण होते किंवा पैसा उभारायचा तरी सुद्धा त्यांना खूप कसरत करावी लागते. आणि याशिवाय कंत्राटदाराची बिलं सुद्धा ही खूप मोठ्या प्रमाणात अजूनही त्याची थकबाकी बाकी आहे. त्यामुळे सरकारकडे पैसा नाही. सामाजिक कल्याण खात्याचा निधी सुद्धा काही प्रमाणात इकडे वळवला गेला. त्याच्यामुळे संजय शिरसाट 2 ते 3 वेळा त्यांनी सुद्धा ओरड केली आहे की माझ्या खात्याचा मला न सांगता निधी वळवण्यात आला. असं सगळं राज्याच्या अर्थव्यवस्थेचं विदारक चित्र पुढे येत असताना ही कर्जमाफी मनातून राज्य सरकार माफ करायला किती तयार आहे याचा विचार जनतेनं आणि नेत्यांनीच करायला पाहिजे, अभ्यासू लोकांनी. या सगळ्या परिस्थितीत सुद्धा विखे पाटलांना अशा प्रकारचं बेताल वक्तव्य करण्याची अजिबात गरज नव्हती. त्यांना याची जाणीव असायला पाहिजे की असं वक्तव्य करून ते वाद अंगावर ओढून घेत आहे. सडकून टीका लोकांची होणार. सोशल मीडियावरून खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली. शेतकऱ्यांच्या मुलांनी सुद्धा खूप टीका ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केलेली आहे. असं सगळं असताना, जाणीव असताना आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतीचं राजकारण करत असताना, मराठवाडा आणि विदर्भातली शेतकऱ्यांची स्थिती ही पुरती माहीत नसताना आणि त्यांच्या सगळ्या समस्यांची अजिबात जाण नसताना विखे पाटील यांनी हे वक्तव्य केल्याचं दिसतं. विखे पाटील महाविकास आघाडीच्या काळामध्ये सुद्धा कृषी मंत्री होते आणि त्यावेळेला ते अमरावतीचे पालकमंत्री सुद्धा होते. आणि अमरावतीचे पालकमंत्री असल्याच्या नात्यानं त्यांना तिथली परिस्थिती ही चांगली माहीत असावी असं आपण म्हणू शकतो. पण ते अनुभवातनं काही फार काही शिकले नाहीत. अनुभवातनं त्यांना काही त्यांच्या पदरी पडलं नाही आणि म्हणून त्यांनी हे असं वक्तव्य केलं. त्या वक्तव्यावर आता हे सरकार काही ठिकाणी अडचणीत आलंय. अशाच प्रकारची वक्तव्य ही कृषी मंत्री असताना माणिकराव कोकाट यांनी केली होती आणि त्यांना मग क्रीडा मंत्री व्हावं लागलं. त्यांचं खातं काढून घेण्यात आलं होतं. आणि मधल्या काळात अर्थमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल जाहीर सभेमध्ये असंच वक्तव्य केलं. यावरून सरकार किती इन्सेन्सिटिव्ह आहे, असंवेदनशील आहे. आणि सरकारमधले जबाबदार आणि ज्येष्ठ मंत्री, वेगवेगळ्या पक्षात असलेले, कामाचा अनुभव असलेले मंत्री सुद्धा अशा पद्धतीनं जी वक्तव्य करतायत त्यामुळे शेतकऱ्यांचं दुःख आणखी वाढतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा. आणि तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही नवराष्ट्र डिजिटलचे दोन्ही अकाउंट हे फॉलो करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करेल. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि बेल आयकॉनवर बटन दाबा म्हणजे तुम्हाला या डिजिटल चॅनलचे नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील. धन्यवाद.